गगन सदन तेजोमय, गगन सदन तेजोमय, तिमिर हरुन करुणाकर, देई प्रकाश, देई अभय, गगन सदन तेजोमय, गगन सदन. नमस्ते मुलांनो. संत एकनाथांचा भारुड पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल, की केवळ भारुडातूनच किती मोठा आणि मोलाचा संदेश त्यांच्या आपल्याला मिळतो. एखादा विंचू भारूड जर तुम्ही पाहिलं, तर एखाद्या विंचवाप्रमाणे दंश करणारी विषारी माणसे देखील आपल्या आजूबाजूला असतात. मात्र आपण संत एकनाथांप्रमाणे शांत राहून कोणतीही परिस्थिती ही सकारात्मक दृष्टीने हाताळली पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोन, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, हे महत्वाचे. आणि आपल्याला देव नाही होता आले तरी चालेल मुलांनो, पण निदान माणूस म्हणून तरी आपण जगायला आणि जगवायला शिकलं पाहिजे. प्रत्येकाने प्रत्येकाला एक माणूस म्हणून किंमत द्यायला शिकले पाहिजे. हे एखाद दुसऱ्या त्यांच्या भारुडातूनच आपल्या लक्षात येतं. तर संपूर्ण संत एकनाथ अभ्यासले किंवा संपूर्ण एकनाथांचं साहित्य जर आपण पाहिलं, तर किती मोठा आणि मोलाचा संदेश आपल्याला त्याच्यातून मिळत असेल हे तुमच्या लक्षात येईलच. मोक्षाच्या आड येणारे माणसातील 6 दोष मी तुम्हाला सांगितले, षड्रिपू सांगितले. माणसाचा जर उद्धार व्हायचा असेल, तर त्याच्यामध्ये आड येणारे म्हणजे अडचण निर्माण करणारे 6 दोष माणसामध्ये असतात. ते कुठले आहेत? काम, लस्ट, क्रोध, अँगर. हे लिहून घ्या बरं का मुलांनो कुठेतरी. लोभ, ग्रीड, मद, प्राईड, मोह, अटॅचमेंट, मत्सर, जेलसी. हे षड्रिपू माणसामध्ये असतात. हे 6 दोष असतात की ज्यामुळे तामसी वृत्ती माणसामध्ये वाढत जाते. हे जर दोष वाढत गेले तर, आणि ही तामसी वृत्ती काढून टाकायची असेल तर आपल्याला सत्व गुण अंगी लावले पाहिजेत. काम, लस्ट, क्रोध, अँगर, लोभ, ग्रीड, मद, प्राईड, मोह, अटॅचमेंट, मत्सर, जेलसी. ठीक आहे. आता आपण प्रत्यक्ष संतवाणी पाहूयात. पहा. जेवी चंद्रकिरण चकोरांसी, पांखोवा जेवी पिलियांसी, जीवन जैसे का जीवांसी, तेवी सर्वांसी मृदुत्व. जळ वरी वरी क्षाळी मळ, योगिया सबाह्य करी निर्मळ. उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता. उदकाचे सुख ते किती, सवेची क्षणे तृषी ते होती. योगिया दे स्वानंद तृप्ती, सुखासी विकृती पै नाही. उदकाची जे मधुरता, ते रसनेसीची तत्वता. योग्याचे ओडपण पाहता, होय निवविता सर्वेंद्रिया. मेघमुखे अधपतन, उदकाचे देखोनी जाण. अधपाते निवती जन, अन्नदान सकळांसी. तैसे योगियासी खालू ते येणे, जे इहलोकी जन्म पावणे. जन निववी श्रवण कीर्तने, निज ज्ञाने उद्धरी. ही जी संतवाणी घेतलेली आहे ती एकनाथी भागवत शासकीय प्रत अ 7 ओव्या 465 ते 468, 473 ते 474. पहा. जेवी चंद्रकिरण चकोरांसी, पांखोबा जेवी पिलियांसी, जीवन जैसे का जीवासी, तेवी सर्वांसी मृदुत्व. जेवी ज्याप्रमाणे, चंद्रकिरण चंद्राचे शीतल किरण, चकोरांसी. चकोर हा असा काल्पनिक पक्षी आहे असं मानलं जातं मुलांनो, की हा जो पक्षी आहे तो चंद्राची किरण खाऊन पिऊन जगतो. पांखोवा जेवी पिलियांसी. पांखोवा म्हणजे पक्षिणीचे पंख. पक्षी, पक्षिणी. पुल्लिंग स्त्रीलिंग, पक्षी, पक्षिणी. तर पक्षिणीचे पंख, जेवी ज्याप्रमाणे, पिलियांसी पिल्लांना.
जीवन जैसे का जीवांसी, जीवन ज्याप्रमाणे आहे जीवांसी, प्राण्यांना जीवन ज्याप्रमाणे आहे, जीवन म्हणजे पाणी. तेवी सर्वांसी मृदुत्व, त्याप्रमाणे सर्वांसी सगळ्यांना मृदुत्व म्हणजे कोमलता देणारे. जेवी ज्याप्रमाणे चंद्रकिरण चंद्राचे शीतल किरण, चकोरांसी चकोर पक्षाला, पांखोवा पक्षिणीचे पंख, जेवी ज्याप्रमाणे पिलियांसी पिल्लांना, जीवन पाणी, जैसे ज्याप्रमाणे का जीवांसी जीवाला आहे, तेवी त्याप्रमाणे सर्वांसी सगळ्यांना मृदुत्व कोमलत्व किंवा कोमलता. काय सांगितलेलं आहे इथे, या हे जे कडवं आहे म्हणजे पाणी आणि योगी याच्यामध्ये तुलना याच्यामध्ये केलेली आहे आणि योगी पुरुष हा पाण्यापेक्षा किती श्रेष्ठ आहे हे सांगितलेलं आहे. पण इथे मात्र या ज्या 2 ओळी आहेत याच्यामध्ये पाण्याचं महत्व पण सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर जसं पाण्याचं महत्व माणसाला आहे त्याचप्रमाणे योग्याचं काय महत्व आहे ते पण इथं सांगितलेलं आहे. जेवी चंद्रकिरण चकोरांसी, चकोर या पक्षाला जसं चंद्राची शीतल किरण ही हवीशी असतात, ती खाऊनच तो जगत असतो. आणि ज्याप्रमाणे पिल्लांना पांखोवा म्हणजे पक्षिणी आपल्या पिल्लांना पंखांखाली घेत असते नेहमी, त्यांना ऊब देत असते आणि त्या उभेच्या छायेखालीच ती पिल्ल जी आहेत ती मोठी होत असतात, वाढत असतात. मग या पिल्लांना ज्याप्रमाणे पक्षिणीच्या पंखांचा आधार आहे, ज्याप्रमाणे त्या चकोराला ती चंद्राची किरण म्हणजे जीवन आहे, तसेच जीवन जैसे का जीवासी, जीवासी जीवाला प्राण्याला पाणी हेच जीवन आहे. कुठल्याही प्राण्याला जगण्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे जीवन, जीवन म्हणजे पाणी, पाणी हेच त्याच्यासाठी जीवन आहे. तेवी त्याप्रमाणे सर्वांचे मृदुत्व, त्याप्रमाणे योगी पुरुष हा जो आहे त्याच्यामध्ये इतकी कोमलता आहे, इतकं मृदुत्व त्याच्याकडे आहे की ते सुद्धा माणसांना जगण्यासाठी उपयोगी पडणार आहे. जगण्यामध्ये काही मूल्य तत्व जी ते कोमलतेनं देतात, त्यांचं ते हृदयाचं जे कोमलत्व आहे, मृदुत्व आहे, भाषेतलं हृदयातलं, ते सगळ्यांना आपल्याला उपयोगी पडणार आहे. जळ वरिक वरिक शाळी मळ, योगिया सबाह्य करी निर्मळ, उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता. जळ पाणी, वरी वरी वरचे वर, क्षाळी म्हणजे धुते, मळ मलिनता घाण अस्वच्छता, योगिया सबाह्य करी निर्मळ, योगी मात्र सबाह्य म्हणजे आतून बाहेरून शारीरिक आणि मानसिक, करी निर्मळ, निर्मळ म्हणजे स्वच्छ, उदक उदक म्हणजे पाणी, सुखी करी एक वेळ, उदक पाणी हे एकच वेळ सुखी करत, योगी सर्व काळ सुखदाता, योगी मात्र सर्व काळामध्ये सगळ्या काळामध्ये सुख देणारे आहेत. काय सांगितलेलं आहे, पाणी जे आहे ते तुमचं वरवरचं मळ स्वच्छ करतं. साबण पाणी वगैरे लावून तुम्ही वरवरचं शरीर धुता, ते एक वेळ स्वच्छ होतं. योगी या सबाह्य करी निर्मळ, पण जर का योगीचा सहवास तुम्हाला लाभला तर त्या योग्याच्या सहवासातून तुम्ही सबाह्य निर्मळ होता. सबाह्य म्हणजे आतून बाहेरून, मनानं सुद्धा तितकेच स्वच्छ होता आणि शरीरानं सुद्धा तितकेच स्वच्छ होता, निर्मळ होता, पवित्र होता, पावित्र्य तुमच्यामध्ये येतं. उदक सुखी करी एक वेळ, पाणी काय करतंय तुम्हाला, एखाद वेळेस तुमच्या शरीराला स्वच्छ करतंय, पुन्हा तुमचं शरीर घाण होणार आहे, पुन्हा तुम्हाला ते पाण्यानं स्वच्छ धुण्याची गरज आहे. म्हणजे पाणी जे आहे ते तुम्हाला एक वेळ शरीराचा जो वरचा वरचा मळ साठलेला आहे ते काढून टाकतं. पुन्हा दुसऱ्या दिवशी आपल्याला अंघोळ करणं गरजेचं आहे, पुन्हा शरीर मळतच आहे. पण योगी मात्र सर्व काळ सुखदाता, पण हे योग्यानं जे त्याचे मूल्य दिलेली आहेत, जी काही आपल्याला शिकवण दिलेली आहे, त्यांच्या सहवासामुळे जे काही आपण शिकलेलो आहोत, त्याच्यामुळे आपण आतून बाहेरून इतक्या प्रमाणात स्वच्छ होतो, निर्मळ होतो, पवित्र होतो, की सगळ्या काळामध्ये आपल्याला ते सुख देऊन जातं. पुन्हा आपल्याला त्याच्याकडे वळून पाहण्याची गरज पडत नाही.
म्हणजे योगाचं किती महत्व आहे, तर ते केवळ एक वेळ तुमचं मन आणि शरीर स्वच्छ करत नाही. तर एकदा का योगाचा सहवास तुम्हाला मिळाला, एकदा का योगाकडून तुम्हाला शिकवण मिळाली, उद्धार करून घेतला, की तुम्ही आतून बाहेरून शरीराने आणि मनाने एकदम निर्मळ, पवित्र, स्वच्छ होऊन जाता. पुन्हा तुम्हाला त्याच्याकडे पाहण्याची गरज पडत नाही. म्हणून योगाचं महत्व हे जास्त आहे पाण्यापेक्षा, हे या कडव्यात सांगितलेले आहे. उदकाचे सुख ते किती, सवेची क्षणे तृषी ते होती. योगिया दे स्वानंद तृप्ती, सुखासी विकृती पै नाही. उदक म्हणजे पाणी. उदकाचे सुख ते किती, पाणी आपल्याला किती वेळ सुखी ठेवू शकतो? सवेची, लगेचच, क्षणे, एका क्षणातच, तृषीते, क्षण म्हणजे एक पळभराची वेळ, तृषीते म्हणजे तहानतो. म्हणजे आपण आता तहान लागलीये म्हणून पाणी पिलो की अगदी थोड्याच वेळामध्ये आपल्याला पुन्हा तहान लागते. योगिया दे स्वानंद तृप्ती, सुखासी विकृती पै नाही. पाण्याचं हे असं आहे की तुम्ही आत्ता पाणी पिलात की लगेच अगदी थोड्या वेळात तुम्हाला तहान लागते की पुन्हा तुम्हाला पाणी पिण्याची गरज पडते. पण हे योगी जे आहेत ते तुम्हाला जीवनामध्ये असे रस देतात की ज्यामुळे स्वानंद तृप्ती होते. तुमची स्वानंद, स्वतःला मिळणारा आनंद, तो तृप्ती म्हणजे समाधान देणारा असतो. इतका समाधानकारक असतो की सुखासी विकृती पै नाही, की त्या सुखाला, त्या आनंदाला पुन्हा विकृती होत नाही. विकृती होत नाही म्हणजे दोष निर्माण होत नाही. एकदा का योगाच्या सहवासामध्ये तुम्ही आलात, योग्याकडून एकदा का शिकवण घेतलीत, की त्यानंतर मिळणारा जो तुम्हाला आनंद आहे किंवा मिळणारी जी तृप्ती आहे, समाधान आहे, ती चिरकाल टिकणारी आहे. त्याच्यातून मिळणारं जे सुख आहे, त्या सुखाला कुठल्याही प्रकारचा दोष, अडचण, विकृती निर्माण होत नाही. असं योगीच्या सहवासात आल्यानंतर तुम्हाला कायमस्वरूपीची तृप्ती, समाधान मिळते. पण पाणी तुम्हाला किती वेळ तृप्ती देऊ शकते? अगदी थोड्या क्षणापुरतीच. थोड्या वेळापुरतंच ते तहान भागवतं, पुन्हा तुम्हाला तहान लागते. म्हणून इथं पाण्यापेक्षा योगी कसं श्रेष्ठ आहे हे सांगितलेलं आहे. उदकाची जे मधुरता, ते रसनेसीची तत्वता. योगियाचे गोडपण पाहता, होय निवविता सर्वेंद्रिया. उदकाची जे मधुरता, उदक म्हणजे पाणी. पाण्याला इथे किती शब्द वापरलेले पहा. जळ आहे, जीवन आहे, उदक आहे, आणखी पाण्याला तोय हा शब्द आहे. उदकाची जे मधुरता, मधुरता गोडपणा, माधुर्य. उदकामध्ये, पाण्यामध्ये जे माधुर्य आहे, जी गोडी आहे, ते रसनेसीची तत्वता. रसना म्हणजे जीभ, जिभेला. पाण्याची जी मधुरता आहे, पाण्याचा जो गोडपणा आहे किंवा पाण्याची जी गोडी आहे, ती तुमच्या जिभेला अगदी थोड्या वेळापुरती जाणवते किंवा तुमच्या जिभेला फक्त तृप्त करते. योगियाचे गोडपण पाहता, होय निवविता सर्वेंद्रिया. योगियाचे गोडपण पाहता, पण योगियाने जे दिलेलं शिकवण आहे त्याच्यातली जी गोडी आहे किंवा योगियांचा जो सहवास आहे, तो होय निवविता, निवविणे म्हणजे शांत करणे, तृप्ती करणे, शांत करणे. सर्वेंद्रिया, सगळ्या इंद्रियांना शांत करत. म्हणजे पाणी जे आहे ते फक्त तुमच्या जिभेची तहान भागवेल, जिभेला त्याचं गोडपण जाणवेल, त्याचं माधुर्य जाणवेल, त्याची मधुरता, त्याची जी चव आहे ती फक्त तुम्हाला रसना म्हणजे जिभेला जाणवेल, फक्त जिभेला ती तृप्ती देईल. पण योग्यांचे जे गोडपण आहे, त्यांच्या बोलण्यातलं आहे, त्यांच्या भाषेतलं आहे, त्यांच्या हृदयातलं आहे, हे जे गोडपण आहे ते आपल्या सर्व इंद्रियांना, सर्व इंद्रिये, शरीर जे आहे त्याच्यामध्ये जे कुठले काही अवयव तुमचे असतील, त्या अवयवांना, त्या इंद्रियांना शांत करतं. आणि कसं तर कायमस्वरूपी. त्याच्यामुळे इथे सुद्धा सांगितलेलं आहे की पाण्यापेक्षा योगी कसा श्रेष्ठ आहे. मेघमुखे, कारण ते उद्धारच करून घेतं तुमचं पूर्ण. एकदम आयुष्याचा तुमचा उद्धारच होतो. त्याच्यामुळे त्याच्यातून जी सगळ्या इंद्रियांना शांती लाभणार आहे ती कायमस्वरूपी आहे. त्याच्यातून जो मिळणारा आनंद आहे ती कायमस्वरूपी आहे. तृप्ती जी आहे ती कायमस्वरूपी आहे. आणि बाकीचं मात्र जे काही आहे, सगळ्या इंद्रियांची जी तृप्ती करणारा असेल किंवा काही इंद्रियांची तृप्ती करणारा असेल, ते थोड्या कालावधीपुरतं आहे. पुन्हा पुन्हा तीच परिस्थिती चालू राहते. पण एकदा का योग्यांचा सहवास लाभला किंवा योग्यांची शिकवण आपल्याला मिळाली की आपलं कायमस्वरूपी उद्धार होऊन जातो. मेघमुखे अधपतन, उदकाचे देखोनी जाण, अधपाते निवती जन, अन्नदान सकळांसी.
आता इथं पाण्याचं महत्व सांगितलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? मेघमुखे. मेघ म्हणजे काळे ढग, जे पावसाच्या पाण्यानं भरलेले असतात. तर असे जे मेघ आहेत, पाण्यानं भरलेले ढग आहेत, त्यांच्या मुखातून अधःपतन होते. अधःपतन होणे म्हणजे खाली येणे. पावसाच्या रूपात हे काळे ढग जे आहेत ते खाली बरसतात. उदकाचे देखोनी जाण. आता हे उदकाचे, पाण्याचे जर उपयोग आपण पाहिले, तर अधपाते निवती जन. या पृथ्वी लोकावरती जे काही लोक आहेत, जन आहेत, निवती, निवणे म्हणजे शांत करणे. त्यांची क्षुधा म्हणजे त्यांना जी तहान लागलेली आहे ती शांत करतं. अन्नदान सकळांशी, त्याचप्रमाणे त्यांना भूक लागलेली असेल तर त्यांची भूक शमविण्याचं काम सुद्धा ते करतं. सगळ्यांना अन्नदान देतं. म्हणजे मेघातून पडणारं जे पाणी आहे इथं खाली जमिनीवरती, त्याच्यामधून जे अन्नधान्य उगवतं, त्याच्यामधून आपल्या सगळ्यांची भूक भागते. त्याचबरोबर सगळ्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिलं जातं. म्हणजे तहान आणि भूक ही तुमची शांत करत असतं. वरचे जे पावसाचे पाणी आहे खाली कोसळणारं ते. तर पाण्याचं महत्व इथं सांगितलेलं आहे. तैसे त्याप्रमाणे योगियासी खालुते येणे. योग्यानं खालुते म्हणजे कुठलं? इहलोकात. जे इहलोकी जन्म पावणे खाली येतात. हे योगी जे आहेत ते स्वर्ग लोकातून खाली येतात. इहलोकी म्हणजे काय? मृत्यूलोक. इथं जन्माला आलेला प्रत्येक जण एक ना एक दिवस मरणार आहे. त्यामुळे इथं मृत्यूलोक म्हटलं जातं ह्या लोकाला. तर ह्या पृथ्वी तलावरती या मृत्यूलोकामध्ये यांचं जे जन्म पावणं आहे, योग्यांनी जे जन्म घेतात किंवा वरून स्वर्ग लोकातून ते जे खाली येतात, ते सुद्धा विनाकारण येत नाहीत. हं. जसं ढगातून बरसणारं पाणी आहे, ते काही विनाकारण खाली येत नाहीये. तर इथे राहत असलेल्या जनांना, लोकांना त्यांची तहान भागविण्यासाठी, त्यांची भूक भागविण्यासाठी ते येतंय. त्याप्रमाणे योगी सुद्धा इथे खाली येतात मृत्यू लोकामध्ये, स्वर्ग लोकातून. ते काही उगाचच येत नाहीत, विनाकारण येत नाहीत. तर त्यांचं इथं खाली येणं मृत्यू लोकामध्ये ते सुद्धा काहीतरी कारण असतं त्याच्या मागे, आणि ते म्हणजे जन निववी श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धरी. काय कारण आहे त्यांचं इथं मृत्यू लोकामध्ये जन्म घेण्याचं? तर जन म्हणजे लोकांना, निववी म्हणजे शांत करणे, श्रवण कीर्तने, श्रवण म्हणजे ऐकणे, आणि कीर्तन तुम्हाला माहितीये, कीर्तन प्रवचन याच्यामध्ये काही नियमाने बांधलेलं हे कीर्तन आणि प्रवचन असतं, की कुठला तरी एखादा अभंग घेतला जातो, कुठले तरी एखादी काव्य ओळ घेतली जाते, अर्थात संतवाणीची किंवा अभंगाची, आणि ते स्पष्ट करून सांगण्यासाठी काही भजन करणारे किंवा काही कीर्तन करणारे, काही प्रवचन करणारे साधू संत तुमच्या समोर उभे असतात, आणि ते कीर्तनकार किंवा प्रवचनकार असं म्हटलं जातं त्यांना. असे हे कीर्तनकार, प्रवचनकार ते आपल्या कीर्तनामधून, प्रवचनांमधून तुम्हाला शांत करत असतात. कशासाठी? तर माझा जन्म कशासाठी झालेला आहे? या जन्माला येऊन मला काय साध्य करायचं आहे? मृत्यू म्हणजे काय आहे? किंवा माणसाचं सतत हे जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकणं म्हणजे काय आहे? आणि या फेऱ्यामधून जर आपल्याला मुक्ती हवी असेल, मोक्ष हवा असेल, तर आपण काय केलं पाहिजे? आपल्या जन्माचं सार्थक कशामध्ये आहे? आपल्या जन्माचा उद्धार कशामुळे होऊ शकतो? हे जे काही सगळे प्रश्न असतील, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या कीर्तनामधून, प्रवचनामधून मिळत असतात. अध्यात्म म्हणजे काय? परमेश्वराशी मिलन करायचं म्हणजे काय? तर परमेश्वराचेच आपण एक सगळे अंश आहोत. मग परमेश्वरामध्येच आपल्याला विलीन व्हायचं असेल, तर त्यासाठी काय करावं लागेल? ज्ञानयोग म्हणजे काय? भक्तियोग म्हणजे काय? कर्मयोग म्हणजे काय? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कीर्तनामधून, प्रवचनामधून, भजनामधून कळत असतात. मग हे ऐकणं आणि हे सगळं देणं हे ऐकणं आपलं काम आहे. देणं हे कोणाचं काम आहे? तर ह्या योग्यांचं काम आहे. ते योगी करून ठेवतात सगळं, आणि हे कीर्तनकार जे आहेत, ते प्रवचनकार जे आहेत, ते त्यांनी जे साहित्य निर्माण करून ठेवलेलं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात. याच्यातून काय होत असतं? तर निज ज्ञाने उद्धरी. निज ज्ञाने म्हणजे काय? आत्मज्ञान. निज ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, म्हणजे सेल्फ रिअलायझिंग नॉलेज. मी म्हणजे कोण आहे? कोहम, मी कोण आहे? सोहम, तो तूच आहेस, ईश्वराचा अंश.
ह्याचं ज्ञान माणसाला जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत माणूस हा मस्त जगत असतो. मद म्हणजे प्राईड, अहंकार मी तुम्हाला सांगितलं. हे जे 6 दोष मी तुम्हाला मगाशी सांगितलेले आहेत, षडरिपू माणसामध्ये आहेत. या माणसाला जर कळलं, की आज आपण जन्माला आलेलो आहोत, उद्या आपला मृत्यू होईल का? उद्या आपण जगणार आहोत की नाही हे आपल्याला माहिती नाही. हे जेव्हा माणसाला कळतं, तेव्हा तो आपोआपच चांगला वागायला लागतो इतरांच्या बाबतीत. आणि मग हे तुमचं जे आत्मज्ञान आहे त्याची जाणीव करून देणं हे काम त्यांचं असतं आणि या कामासाठी म्हणून ते वरून खाली आलेले असतात. सेल्फ रिअलायझिंग नॉलेज. म्हणजे संत ज्ञानेश्वर म्हणा, संत तुकाराम म्हणा, संत एकनाथ म्हणा, किंवा यांचे संत ज्ञानेश्वरांचे गुरु संत निवृत्तीनाथ म्हणा, या सगळ्यांचं जे काही खाली येणं आहे ते विशिष्ट कार्यासाठी त्यांचं खाली येणं झालेलं आहे. अवतार त्यांनी घेतलेला आहे. संत ज्ञानेश्वर जे आलेले होते ते पहा, त्यांनी कशासाठी मुळात ज्ञानेश्वरी जी लिहिलेली आहे ती कशासाठी लिहिलेली आहे, तर भगवद्गीता ही संस्कृतमध्ये होती, जी सर्वसामान्य लोकांना समजत नव्हती. मग सर्वसामान्य लोकांना आपला धर्म काय सांगतो हे समजावं, याच्यासाठी संत ज्ञानेश्वरांनी महत्वाचं कोणतं कार्य केलं असेल तर ते म्हणजे भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी त्यांनी लिहून काढली, जी मराठीमध्ये आहे. म्हणजे संस्कृत जे आहे त्याचं मराठीत रूपांतर केलं. त्यानंतर संत तुकारामांचं जर तुम्ही कार्य पाहिलं तर ते ढोंगी साधू समाजातील अनिष्ट रूढींवर त्यांनी स्पष्टपणे केलेले, परखडपणे केलेले ओरखाडे आपल्या लेखनातून तुम्ही पाहिले असतील. नंतर संत एकनाथांचं तर भारुडांसारख्या रचनेतून त्यांनी समाजाला आत्मबोधाची केवढी मोठी जाणीव करून दिलेली आहे. संत एकनाथांवरती आपण गेल्या पिरियडला बोललो तेव्हा तुम्हाला कळालं असेल. म्हणजे दया, क्षमा, शांती, सुस्वभाव, बोलण्यातील माधुर्य, सच्चेपणा, जाती धर्मभेद न मानणे, समाजाच्या कल्याणासाठी किंवा हितासाठी किंवा मानवाच्या उद्धारासाठी केलेले जे प्रयत्न आहेत ते ह्या योगी मुनींचे आहेत, ते ह्या संत मंडळींचे आहेत. आणि म्हणून अशा संत मंडळी, सज्जन मंडळी किंवा योगी मंडळी यांच्या सहवासात आपण सतत आलं पाहिजे, जेणेकरून आपला उद्धार होईल, निजज्ञान आपल्याला प्राप्त होईल. यांच्या कीर्तनाच्या श्रवणातून आपल्याला निजज्ञान प्राप्त होईल, म्हणजे आत्मज्ञान प्राप्त होईल. खरा मी कोण आहे आणि खरं माझं कार्य काय आहे हे आपल्याला समजेल आणि मग आपल्या जीवनाचा उद्धार होईल, कल्याण होईल. आणि ह्याच्यासाठी म्हणून आपल्याला ही संतवाणी शिकणं गरजेचं आहे. आता तुम्हाला ही संतवाणी सगळ्यांना समजली असेल. कृतीकडे आपण वळूयात पुढच्या पिरियडला. धन्यवाद.